जा जाऊ रात आहे जा जाऊ रात आहे जा जाऊ रात आहे तळमळ प्रबोधनाची आणि तेच समोर नेते चळवळ खरी भीमाची मदवंदनी आहे मदवंदनी आहे वीर कीर्ती
जिजामाता सावित्री त्या रमाईला वंदिते मी जातीयतेला मिटवण्याचे जे झिजले की जातीयतेला मिटवण्याचे जे झिजले त्या बहुजन नायकांच्या श्रमाला वंदिते मी त्या बहुजन नायकांच्या श्रमाला वंदिते मी कशी वंदिते मी येणार माझ्या दारी संविधान लिहिलेल्या त्या हस्तकाला वंदना ठेविले पुस्तकाला सराटे राजगृही सांभाळून करावी नेहमी त्या मस्तकाला वंदना करावी नेहमी त्या भीमाच्या मस्तकाला वंदना कसे की तुझ्यामुळेच झाले जीवनाचे चंदन माझे आदरणीय या महाराष्ट्राचेच नव्हे तर या भारत देशाचे ख्यातनाम कवी तथा गायक आमच्या सर्व कलावंतांचे प्रेरणास्थान माझे प्रेरणास्थान माझे गुरुवर्य काय लिहितात की तुझ्यामुळेच झाले जीवनाचे चंदन माझे त्या प्रत्येका अभिनंदन माझे अरे ज्याच्या विचाराने भीम घडला मनोज राजा त्या प्रत्येक गुरुवर्याला वंदन माझे त्या प्रत्येक गुरुवर्याला वंदन माझे त्या प्रत्येक कसे वंदन माझे कारण या भारत भूमीला या महाराष्ट्राला जितके संत थोर महापुरुष लाभले ज्यांच्यामुळे आमचा संपूर्ण भारत देश गुण्या गोविंदाने समजा जाती धर्म
एका ताटात खातात, एका देशात नांदतात, ते तुमच्या आमच्यामुळे नव्हे रे, तर या सर्व या भारत भूमीला जितके संत थोर पुरुष महात्मे लाभले त्यांच्या अहोरात्र परिश्रमामुळे, कष्टामुळे, आणि म्हणून जितके संत थोर पुरुष महात्मे या देशभूमीला, या भारत भूमीला, या राष्ट्राला, या महाराष्ट्राला लाभले, त्या सर्व महात्म्यांना ही लेख कोटी कोटी वंदन करते. कशी की ईश्वराने आत्माला कोरून अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे जगातील पहिले वैज्ञानिक प्रबोधनकार तथागत सिद्धार्थ गौतम यांना कोटी कोटी वंदन करते. मुलींच्या लढाईच्या नाचा हार बघून जगाला राज्य करणारा, ज्यांनी आपल्या हातातील तलवार फेकून बुद्धाला शरण आला आणि आपले संपूर्ण खानदान बुद्धाला धमाला दान करून साता समुद्र पार थंब नेणारे आणि 84,000 बुद्ध विहार बांधून शिलालेख आणि अभिलेखाने थप्प सांगणारे प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांना कोटी कोटी वंदन करते. 18 पगड जातीला सैनिकांचे शिक्षण देऊन स्वराज्य निर्माण करणारे कुरवाडी भूषवरायांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करते. वाघाच्या कपड्यात हात घालून त्यांचे दात मोजणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज त्यांना वंदन करते. सामाजिक क्रांतीची अग्रदूत स्त्री उद्गाते, स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे, शूद्र अतिशूद्रासाठी ज्यांनी खैर सोडले ते क्रांतिवाद ज्योतिबा फुले यांना वंदन करते. अरे दलित शोषित समाजाला 50% आरक्षण प्रवाहात आणणारे लोकराजे छत्रपती शाहूजी महाराज यांना वंदन करते. आपल्या दोहातून अंधश्रद्धेवर प्रहार करणारे संत तुकाराम, संत कबीर, संत रविदास, पेरियार, रामास्वामी, नारायण गुरु यांना कोटी कोटी वंदन करते. आपल्या कीर्तनात हात झाडू घेऊन गाव स्वच्छ करणारे व शिक्षण व आरोग्याचे महत्त्व पटवून देणारे संत गाडगे बाबा, संत तुकाराम महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, डॉक्टर पंजाबराव देशमुख, आदिवासी मुलां धरतीचे ज्यांना आम्ही आबा म्हणतो असे शहीद वीर सामुना यांना कोटी कोटी वंदन करते. आणि जिने आपले संपूर्ण जीवन बुद्धापदी समर्पित केले ती यश धारण करणारी जगत माता, माता यशोधरा या मातेला वंदन करते. बालपणी तलवार हातात घेऊन शुभाला संस्कार देणारी व स्वराज्यात न्याय निर्वाणा करणारी राजमाता माता जिजाऊ या मातेला वंदन करते. आपल्या अंगावर शेण मातीचा मारा खाऊन अस्पृश्यांच्या मुलांना शिकवणारी अनाथाची आई, भारतातील पहिली स्त्री शिक्षिका, क्रांतिनायिका या आईला कोटी कोटी वंदन करते. अरे सत्यप्रथेला प्रखर विरोध करणारी, कंबर कसून हातात तलवार घेऊन रणमैदानात उतरणारी अहिल्याबाई होळकर या आईला वंदन करते. आपल्या तलवारीने औरंगजेबाच्या खांडोळ्या करणारी महाराणी ताराबाई भोसले या आईला वंदन करते. अरे जिच्या सहवासाने शिक्षणाचे दरवाजे खुले झाले ती मोमिनांची म्हणजे मुस्लिमांची पहिली स्त्री शिक्षिका फातिमा शेख या मातेला वंदन करते. व तसेच सर्व संत गुरु महापुरुषांचे विचार आत्मसात करून छाती तोडत समाज जोडो अभियान चालवणारे बहुजनांचे नायक कांशीरामजी यांना कोटी कोटी वंदन करते. तसेच बहुजनांचे कैवारी, भीमरत्न, मजूर मंत्री, विश्वरत्न, संपादक, ज्ञानयात्री, प्राध्यापक, ज्ञानपंडित, स्त्री उद्धारक, इतिहासकार, बॅरिस्टर, कायदे पंडित, क्रांती सूर्य, भारत रत्न, युगपुरुष, विश्वभूषण, घटनाकार, बोधिसत्व, आसाराम बापूंचे एवढा घाटा तुम्ही एवढ्या डिग्र्या तुमचे बापा कमावू शकतात का? आपल्या सगळ्यांच्या बापानी एकट्याने कमावल्या. त्याचं नाव घेताना जर तुमचे हात झोऱ्यात असेल तर हे आयुष्यभर झोऱ्यातच राहते. समजलं कोणाचं नाव घेतलं? समजलं का कोणाचं नाव घेतलं? बाबा ओ बाबा आंबेडकर बाबा आणि बाकीचे बाबा खड्ड्यात दाबा. त्या बाबांमुळे तुमचे हात भोंगड्यात गेले. समजलं का? आणि तसेच बालपणापासून दुःखाचा डोंगर कवटाळणारे अंधारात चिरून प्रकाश देणारे भिक्खू धुत्रेचिले, रामजी बाबाची सून, बाबासाहेबाची संगिनी, अर्धांगिनी, ज्ञानवर्धनी, जीवनात खस्ता खाऊन बाबाला प्रेरणित उत्तेजित करणारी त्याचे मूर्ती मंत्र उदाहरण आई रमाईला माझ्या जीवनामध्ये आई रमाई नंतर माझ्या जीवनामध्ये आई रमाई नंतर 2 मातांचा उगम झाला. त्या 2 मातांनंतर माझा उगम झाला. माझ्या आयुष्यातल्या सर्वप्रथम ज्यांना मी सगळे श्रेय देते
आई जिने मला जन्म दिला आणि ही दुनिया दाखवली. तू मला काय दिलं हा प्रश्न मी आयुष्यात कधी केला नाही आणि करणार नाही. आणि ज्यांनी आईच्या पुढे जन्म घेतला त्यांनी कधी करू सुद्धा नाही. म्हणून मला जन्म देणारी माझी आई जिच्यामुळे मला संस्कार मिळाले आणि दुनिया दिसली. आणि माझ्या जन्म देते आईपेक्षा ज्या आईला मी श्रेष्ठ स्थान देते ते माझ्या जीवनातली माझी सासूबाई, जिच्यामुळे मी या सगळ्या जगासमोर अगदी ताकदीनिशी उभे राहून खंबीरपणे बोलू शकते. ती नसती तर माझा संसार सुखी राहिला नसता आणि मी समाजापुढे गाणे म्हणू शकली नसती. म्हणून स्त्री असो वा पुरुष, तुमच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचं कोणतं स्थान असेल ते सासू सासऱ्यांचं असते. म्हणून माझ्या आईला आणि सासूबाईला नतमस्तक होते आणि तुम्हाला सर्वांच्या समोर माझ्या पहिल्या वंदनगीताला सुरुवात करते. त्याआधी या महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी तथा गायक आदरणीय मनोज गोसावी यांच्या लेखणीला नतमस्तक होते. माझ्यासोबत असलेले माझे वडील यांनी सराटे कवी त्यांना सुद्धा नतमस्तक होते. व मला साथ देणारे या कार्यक्रमात आज मुख्य गायक संविधान मनोरीजी आणि त्यांची सर्व टीम चमू यांना क्रांतिकारी जय भीम करून त्यांची परवानगी घेते. जय भीम. वैराच्या नंदीचा घोट घेणारी अशी आहे भीमाची वाघे. अरे आहे क्रांतिकारी क्रांतीची मी आहे क्रांतिकारी क्रांतीची मी प्रबोधनाने माझा भला भला नाही जाण. पुण्या भीमाची संविधानाची आहे मला साथ. येऊन लाख संकटे त्यावर करते मी मात. अरे गण भीमाचं माझ्या जीवनाचा आहे सार. परिवर्तनाचे विचार घेऊन करते मी धम्मप्रचार. परिवर्तनाचे विचार घेऊन करते मी धम्मप्रचार. मी करतो कशी करते ती फुले कबीर शाहू इनका मैं पहला मनीती हूँ. बुद्ध गौतम के चरणों पर फूल चढ़ाती हूँ. फुले कबीर शाहू इनका मैं पहले नाम लेती हूँ. फुले कबीर शाहू इनका मैं पहले नाम लेती हूँ. बुद्ध गौतम के चरणों पर रोज फूल चढ़ाती हूँ. अरे प्यारे भिक्ष परे जान निछावर करती हूँ. तमाम मेरे बेटे भाई बहनों को हाथ जोड़कर जय भीम करती हूँ. जय भीम करती हूँ. जय भीम करती हूँ. तमाम मेरे बेटे भाई को मैं प्रणाम करता. कवी समाधान आंबोरे यांच्याकडून 100 अनुदान आलं आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे बघा. हो बुद्ध भीमाची प्रणाली.
राजश्री ज्युनियर जिल्हा एसटी विमानतळ पुणे यांच्याकडे 100 रुपयाचं धनदान आलं आहे. त्यांचं काय म्हणणं आहे? बुद्ध भीमाची जन्मप्रणाली, बुद्ध भीमाची जन्मप्रणाली, बुद्ध भीमाची जन्मप्रणाली, बुद्ध भीमाची जन्मप्रणाली. चित्रा गजानन सरपंच यांच्याकडे 1000 रुपयाचं धनदान आलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्यांनी. आणि त्यांचं काय म्हणणं आहे? बुद्ध भीमाची जन्मप्रणाली, बुद्ध भीमाची जन्मप्रणाली, बुद्ध भीमाची जन्मप्रणाली, बुद्ध भीमाची जन्मप्रणाली, बुद्ध भीमाची जन्मप्रणाली. हे वंदन, हे वंदन, हे वंदन करते मी शिल्पकाराच्या घटनेमुळे फुले आम्ही भ्रमण करते. सर्व महापुरुषांच्या त्या नेम विचारांना मी नमन करते. तरता तिथे लाखो करोडो अनाथ भीमामुळे सराटे. संविधानाच्या त्या शब्दाला मी नमन करते. संविधानाच्या त्या शब्दाला मी नमन करते. दीक्षा देताना वदले आंबेडकर पाटील. आज माझा इथे नवा जन्म होत आहे. आज माझा इथे नवा जन्म होत आहे.
कशी वचन करते की मी बुद्ध तुम्ही उपासिका बुद्धाची मला काय वाण आहे मी उपासिका बुद्धाची मला काय वाण आहे मला लाभलेली हिऱ्या मोत्याची खाण आहे अरे बाई नाही तर काय नाही रे माणूस नाही तर बाप नाही सगळा धिंगाणा चाललाय सगळीकडे आता बाई उड्या मारायला लागली नाचायला लागली की गेली की पब्लिकही वापस येईल पण वंदन गीताचे जे लोक इथून निघून जातात सर्व वाटतं मला त्यांचं नाव घेताना येता काय नाही तुम्ही वंदन गीतातून जाण्यासाठी अरे बाबासाहेबांनी हे शिकवून दिली का तुम्हाला फक्त धिंगाणा करायचं सांगितलं का बाबासाहेबांनी डोक्यावर घ्या रे म्हणे ना फक्त नाचा एवढं शिकवलं का आज इथं हा जो समापन सोहळा आहे बुद्ध तत्वज्ञान शिबिर व वर्षवास समापन सोहळा याच्यामध्ये काय शिकले तुम्ही की बाईचं वंदन सुरू असताना इकडे तिकडे पडून जायचं बाई उठून नाचायला लागली म्हणून बरोबर तमाशा पाहायला यायचं याच्यासाठी प्रबोधनाचे कार्यक्रम केले जातात वाशिम जिल्ह्यात जितके मागे लोक होते जे निघून गेले ते भेदचवीचे होते ते निघून गेले वंदन गीतामध्ये स्थिरता असली पाहिजे आपली बौद्धिक क्षमता एका जाग्यावर असली पाहिजे आणि प्रामाणिकपणे आपण वंदन गीत आचरणात आणलं पाहिजे धिंगाणा नसावा आणि म्हणून की मी उपासिका या बुद्धाची मला काय वाण आहे मी उपासिका बुद्धाची मला काय वाण आहे मला लाभलेली ती हिऱ्या मोत्याची खाण आहे अरे मनोदराच्या खालीही आजूबाजूला घाण आहे पण अंतरात माझ्या फक्त बुद्धाचेच स्थान आहे बुद्धाचेच स्थान आहे ₹100 धर्मदान मला हा पुरस्कार मिळाला आहे माझ्या माहेरच्या लोकांकडून याच्यापेक्षा कौतुक काय असू शकते आणि याची सिर्फ प्रेरणा मिळाली तो पिक्चर बाकी आहे कारण निशा धोंगडे या एरियामध्ये पहिल्यांदा आलेले आहे अख्ख्या रात्र तुम्हाला कार्यक्रम दाखवायचा आहे मला पण सांगायचं की कलाकार कसा हवा कलाकार हा कलेला बहुगुणी असावा ते बहुगुण दाखवण्याचा वेळ वंदन गीतात नसावा वंदन गीत शास्त्रीय पद्धतीनेच असावं असं आदरणीय मनोजराजा गोसावी आमचे मार्गदर्शक आणि माझे काका येऊन सराटे म्हणतात की धिंगाणा पुऱ्या कार्यक्रमात करा पण वंदन गीतात नाही आणि म्हणून काय म्हणते बघा धम्म बुद्धाचा आदरणीय आमच्या धम्म उपासिका वर्षाताई खडसे यांच्याकडून महिला येऊन महिलेला धम्मदान देते आहे उपासिका एका उपासिकेला याच्यापेक्षा मला पुरस्कार कोणता मोठा असू शकते सगळ्या महिलांनी टाळ्या वाजवायच्या वर्षाताईसाठी क्या बात है जोरदार टाळ्या यांच्याकडून 100 रुपयाचं धर्मदान आलं आहे पण आईने
500ची नोट दिलेली आहे. ऐकून भरभरून मला आशीर्वाद मिळाला. जोरदार आईसाठी टाळ्या. कारण आईला 4 लाईन द्यायच्या आहे. कशा की दान देताना मोठेपणाची गरज आहे. क्या बात है. दान देताना मोठेपणाची गरज आहे आई. तेही देताना मोठ्या मनाची गरज आहे आई. की दान देताना मोठेपणाची गरज आहे आई. तेही देताना मोठ्या मनाची गरज आहे आई. शत्रूला साथ देण्यास सराटे कणखरपणाची गरज आहे आई. अरे नुसते गाणे गाणारे होणारे, नुसते गाणे गाऊन नाचणारे नाही, तर गाण्यात प्रबोधनाची गरज आहे आई. गाण्यात प्रबोधनाची गरज आहे आई. पुरुषांपेक्षा संख्या महिलांची जास्त आहे. आणि म्हणून ही लेख म्हणते कशी दिले धीमाने संविधान कोणाला दिसला संविधान दिले धीमाने संविधान म्हणून जे वंदन गीत गायलं त्याच्यात 4 लाईन देणार आहे की ही आरजव आहे कोटी लेकरांची. ही आरजव आहे कोटी लेकरांची. सोडून त्याला बांधल्या साकारांची. अरे साकार ना झाले स्वप्न बा भीमाचे संविधान. संविधान साकार ना झाले बा भीमाचे स्वप्न संविधान. ते व्यर्थ आहे वंदना तुझ्या निळ्या पाखरांची. तुझ्या निळ्या पाखरांची. समान अधिकार बसण्याचा अधिकार मिळाला. आणि मग की जमाने की मुझे परवाह नहीं जिंदगी हूं मैं स्वाभिमान से. जमाने की मुझे परवाह नहीं जिंदगी हूं मैं स्वाभिमान से. अरे जिंदगी बदल गई मेरे भारत के संविधान से. जमाने की मुझे परवाह नहीं जिंदगी हूं मैं स्वाभिमान से. जिंदगी बदल गई मेरे भारत के संविधान से. क्या उठाइए सालिम जमाना उंगली मुझे. क्या उठाइए सालिम जमाना उंगली मुझे. क्योंकि तालुकात रक्तीमधील राजकीय खानदान से. तालुकात रक्तीमधील राजकीय खानदान से. बरे आहेत ना इनबाई घरच्या. घरची बाई बरी आहे ना. तब्येत तुही बरी दिसून नाही. अशी तब्येत खराब नको करत जाऊ. तसं आहे तू घरी महिन्यातून एखाद्या दिवशी जात असं आणि भुराट मारते माय बहीण तुले घरात नसून घ्या. कारण मगाशी मटण खाल जे तू आला ते चेहरा दिसून तू लई मार खाऊन आला बायकोचा. मी सांगेन फोन करून की माय इवायले मारत नको जाऊ. बरं आहेस ना तू. दिले भीमाने संविधान दिले भीमाने संविधान केला संविधान तू मला खूप आवडते. विचार काढून मला राग आला तरी मी तुला शिव्या देऊ शकत नाही. विचार काढून मला तरीच राग येतो तुझ्या. विचार काढून कारण माझ्या आत्यानं त्याचं नाव संविधान ठेवलं. किती विचार करून ठेवलं. त्याच्यातून कोणी पगला घेऊ शकत नाही. कारण संविधानाशिवाय आम्ही बोलू शकत नाही. त्याच्यातून कोणी पंगा घेऊ शकत नाही. संविधानाशिवाय कोणी जगू शकत नाही. आणि माझी एकटीचाच पंगा त्याच्यासाठी चालू आहे 2 वर्षापासून. त्याचे नाहीच सगळे कार्यक्रम आहेत. घडीभर थांबा माय वर करून द्या. कोण्या पंगाने कशी खाजवते मेरी इलाके में आया तो पिंजर ची आपण सराट्याची देतो तुला
फिंगरची रेखला गेली तुम्ही आणि काय घरी इथे बसला असशील हाय पोरा आई तू घरी इथे बसला असशील हिला का सप्पा माया आहे म्हणलं कपडे बदलल्यानं माणसाचं काय व्यवहार बदलत नाही ही भाषा काही आणि फिंगर भले मी 15 वर्षापासून घरात मटण खाणं सोडलं असं पण लहानपणचा अजून एक ताकद आणि उद्मा तोच आहे कारण आमच्या महान शिष्या वाचवत मटण खायला जात सगळे बाजारात हे गोष्ट खरी आहे का नाही दिवस आमचे बदलले पण व्यवहार आणि स्वभावात बदल आला नाही माझ्या कधी कधी म्हणते तिकडचे नको आणू रे बाबा म्हणते म्हणजे तुम्ही लाडवत बापरे खुसरे आणि सोनवास सगळे बरोच खातो ना बाबा बड़ी बड़ी बातें बड़ा खाते बड़ी बड़ी बातें बड़ा खाते त्याच्यामुळे भले माझ्यामध्ये परिवर्तन दिसण्यास झालं असं विचार असं मोठ्याचं साई आणि की महाराजांच्या अस्तित्वाबाधित झाले आणि गाव कसा बाहेरचे आता गावात आले की महाराजांच्या अस्तित्वाबाधित झाले आणि गाव कसा बाहेरचे आता गावात आले अरे भीमाच्या पुण्याने माणुसकी आली आम्हाला पाटे भीमाच्या पुण्याने माणुसकी आली आम्हाला पाटे क्रांतीची मशाल घेऊन नगाने निघाले रणगाने निघाले कि प्यार का सामना प्यार से किया जाए संविधान अमर साहब प्यार का सामना अरे सेल्फी मोबाइल मेरी जिंदगी चलने का तो दोनों वक्त लड़कों है ना तीसरे की तैयारी करूँ लोगों बहुत मार खुशी कि प्यार का सामना प्यार से किया जाए जो है मुश्किल उसे आसान किया जाए कि प्यार का सामना प्यार से किया जाए जो है मुश्किलों आसान किया जाए अरे हिंदू मुस्लिम ओबीसी एससी सब बात की बात है यारो हिंदू मुस्लिम बौद्ध ओबीसी एक बात की बात है यारो इंसान को इंसान मिलाया जाए मी बाई बाई नाही तर माणूस नाही तर बाप नाही बाई नाही तर काही नाही माणूस नाही तर बाप नाही जितक्या महिन्यावर तितक्या हाती करायचं आणि मला दोन हात पाहिजे एक हात नवऱ्यासाठी ठेवायचा नाही दोन्ही हा क्या बात है आणि ताडी पाहिजे ताडी पाहिजे क्या बात है हे वंदन तुम्हाला म्हणायचं आहे कोणाला वंदन करणार भीमाला वंदन करते म्हणता येईल सगळ्यांनी म्हणायचं चलो हे वंदन करते भीमाला किती खरा 10 बायकाची एक पोळी होती सर्व एका पोळीला सप्पा जेवण 15 वर्ष आमची पोळी आमची इतकं सुंदर जेवण खाताना कंठ बसला
तोंडातून आवाज नाही तुझ्या पायांच्या वचन मांडले हे वंदन करते मी खाली ठेवली होती ती अशा तशा भांडण नवऱ्याचे सासू सासरे मला वाईट नाही का सगळं 35% पोरी बारी आणि 30% नवऱ्याच्या घरी तू खुद मला सगळ्या सारख्या नवरे फक्त मी चांगली बाई होती कोणी होती 15 वर्षापासून यानं गंड केली तर मी कापू शकतो चला आता हे वंदन करते मी नाही का बोलणार नाही पटकन हे वंदन करते मी भीमाला जरा असं कसं दोन वर्ष आहे का कोणा जीव आहे का त्या नवऱ्याने घडी घडी म्हणताना दोन शंकराच्या बापाचं मागू बुडा मोरा मोरा म्हणते सातारा कोणाच्या तरी बरं जाऊन देते त्या सासूने म्हणते चांगलं चांगलं भांडे पितळाची भांडे द्या म्हणते स्टीलची द्या म्हणते त्याच्या मड्यावर खाऊन झगडे करा बाबासाहेब भजन करा चला हात वरती करा हे वंदन करते बाबा त्या मनात काय मसालाच नाही टाकला तर सुखच खाऊ जायचं कसं करशील जरा मेथी टाक जरा मसाला टाक जरा धने गिने वाट काय कसा रस्सा सनसन बनते म्हणून तोंडातून आवाज जरा पाट्या वाटण बिटण वाटून भाज्या करत जा वरचं तिखट खाऊ खाऊ तुमचं तोंड खराब झालं विचारावं पहिले वाटून वाटल्याशिवाय सासू सासरी भाजी नाही काय सुनेच्या हातची काय मायाने शिकवलं नाही गावाने तुया वाटून वाटाले मला इकडचं अजिबात करून नका देऊ माझ्या वाटण वाटणं होत म्हणून मी चंद्रपूरमध्ये गेली काही काही म्हणते भाजीची चव काही टाकलं तरी खाऊन टाकते मोठं साजरी केली होती माझ्या बायको त्याने माहितच नाही इकडे वाटण आता मी बाई इकडे वाटण वाटण वाटच म्हणून इकडे बाई माहिती का चला हे वंदन करते मी क्या बात आहे आणखी थोडा जोर लावा बरं वाटेल त्याला झोपला तिथं तरी त्याच्यापेक्षा वजन माया जास्त आहे चला हे वंदन करते मी भीमाला तोंड वाटून बसल्या पुरा मेकअप खराब तुमचा मी स्वेटर घातलं का कानाला बांधला का बाबासाहेबाचे गाणे म्हटले की तरतरीने गरमी येते माणसाने फुल बसला विचार तुमच्या चला हात वर करा हे वंदन करते मी भीमाला हे वंदन करते मी भीमाला हे वंदन करते मी भीमाला एवढ्या कमी आवाजात झोपलं नाही घंटा भर एक जागी ठेवायचं सकाळी याने काय लिंबोलीच्या झाडाला आज माझ्या माणसाला झोप नाही